मुंबई ते कोकण आता पण तुम्ही प्रवास केला असेल बाय रोड, बाय ट्रेन किंवा बाय एअरवेज पण आता पहिल्यांदा प्रवास होणार आहे समुद्रामागे. कारण कोकणाला मिळाली आहे M2M प्रिन्सेस. तिचा प्रवास होणार आहे मुंबई ते विजयदुर्ग, फक्त 6 तासात. वाव वाव वाव, पहिल्यांदा एक्सपिरियन्स करायला मिळते. कॅप्टननी पण हॉर्न वाजवला आता आणि क्रू मेंबरकडून सिग्नल पण आला आणि बीट मधून रोप ओपन केली जाते आणि फेरी आपली डिपार्ट होते. फेरी डिपार्ट झाली आहे बरोबर 8:30 वाजता कुठून भावच्या धक्क्यावरून. जसं तुम्हाला सांगितलं मी, फेरीची तिकीट प्राइस आहे 3,000 रुपये स्टार्ट आहे. तर मी पण तिथं सामान्य माणूस आहे, तर 3,000 रुपये मला वर्थ नाही वाटले. बिकॉज जिथे वंदे भारत पण 7च होते, पण चार्ज करते 1,400 रुपये फक्त सीएसटीवरून कणकवली. आणि कनेक्टिव्हिटी म्हणाल तर अप्रतिम. फायनली दिनांक 1 मार्च 2026 कोकणकरांच्या ताफ्यात आली आहे M2M प्रिन्सेस. तर हा प्रवास नक्की कसा असणार आहे, त्यासोबत तिकीट फेअर काय, आतमध्ये सिटिंग कशी असेल, त्यासोबत रूट काय, बाईक, कार, बस अलाउड आहेत का, पेट फ्रेंडली आहे का, सर्व तुम्हाला ना ह्या ब्लॉगमध्ये डिटेल्स देईन. तर चला, आजचं इनॉग्रेशन 1 मार्च 2026ला लक्षात ठेवून मी प्रवास करणार नाहीये. याची 2 कारण आहेत, ते तुम्हाला मी एंडला सांगेन. काही प्रश्न पण आहेत, ते तुम्हाला मी एंडला विचारीन तुम्हालाच. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. करंट लोकेशन भावजू धक्का आणि समोरच आपली उभी आहे M2M प्रिन्सेस. आणि बरोबर ना सकाळचे 7 वाजलेत आणि 8 वाजताचा डिपार्चर आहे कुठून, मुंबईच्या भावच्या धक्क्यावरून. व्हेकल नंबर IMO 9284568. आणि अशी काही फेरी आहे. 2 डेक आहेत, अपर डेक आहे आणि लोअर डेक आहे आणि खाली पार्किंगसाठी. हा ओपन डेक नाही आहे, अपर डेक आहे. बिकॉज का माहिती आहे, कारण याचा रूट मोठा आहे, मुंबई टू विजयदुर्ग आहे. पण सध्या कसं आहे की मोठा रूट आहे, विंड जास्त असते, त्यामुळे क्लोज डेक आहे, ओपन नाही आहे. सो अशी काही फेरी आहे आणि तो क्रू कॅबिन. आणि ते ब्रँडिंग केली आहे M2M फेरी M2M प्रिन्सेसची. इथेही ब्रँडिंग केली आहे M2M प्रिन्सेसची. आणि ह्याचा एक ड्रॉबॅक काय माहिती आहे, हा फक्त सिंगल एंडनी ओपन आहे. म्हणजे तुम्ही M2M रोडवर बघाल ना, तिथून एंट्री असेल तर इथून एक्झिट आहे. बट इथे कसं आहे की तुम्हाला गाड्यांना ऑलरेडी उलट्या आणायच्या आहेत, किंवा मग जर गाड्या आणलात तर तुम्हाला आतमध्ये रिव्हर्स करायचे आणि इथूनच तुम्हाला एक्झिट घ्यायचं आहे. सो याचा हा ड्रॉबॅक आहे फक्त. बाकी ऑलरेडी फेरी खूप छान आहे आतून. सो गाईस, आज इनॉग्रेशन आहे मुंबई टू विजयदुर्ग M2M प्रिन्सेसचा. आणि आपल्यासोबत आहे कोकण क्रिएटर्स. खूप सगळे तुम्हाला माहिती असेल सगळ्यांचे फेसेस. यांना विचारूया की यांची एक्साइटमेंट कशी आहे. पहिलाच प्रवास असा आमचा, सगळीकडे आम्ही प्रवास केलो, पण समुद्राचा प्रवास आमचा पहिल्यांदाच असा. खूप मजा येते. अजून आतमध्ये जाऊ नये, आतमध्ये गेल्यावरती आमका समजत कशी आहे बोट. सर्व फर्स्ट टाइम प्रवास करतायत. मी एकदम मुंबई टू मांडवा क्रिएटला. सेकंड टाइम. सो तेव्हा पहिल्यांदा चाललो, म्हणजे आमच्या अच्छा. पहिल्यांदा चाललो. ओके. खूप एक्साइटमेंट असा. आणि मेन म्हणजे आमच्या साईडला तर पर्यटनासाठी अजून एक आपल्यासाठी उपलब्ध झालं साधन. ओके. M2M प्रिन्सेस. तुमचा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे तुमचा. माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स. बट बाय रोड इलो, बाय रेल्वे इलो, ह्या आता फर्स्ट टाइम असा ज्या बोटने जातलो. कसं एक्सपिरियन्स असा आणि किती वेळ लागताना का बुक, म्हणजे ओके. मजा येते जास्त. ओके. आणि तुम्हाला काय वाटतं ह्याचा बेनिफिट कोकणकरांना कसा होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे M2M बोटने प्रवास करू तो म्हणजे तुम्ही गाडी घेऊन इलात, गाडी बोटीत टाकलात की डायरेक्ट तुमका कोकण फिरायचा. देवगड पट्ट्यात एक वेगळं ह्या भेटतो, कारण देवगड साईडला ट्रेन नाही, त्याच्यानंतर आपली फक्त बसचीच सुविधा सोय आहे. मालवण साईडला कशी ह्या असं आपला विमाना, त्याच्यानंतर बस बरोबर. असतात. बाकीच्या आपले जे तालुके असतात ते सगळीकडे ट्रेन जातात. पण देवगड एका साईडला पडतात आणि देवगडात बघण्यासारख्या खूप असतात. खूप तर points आहेत. देवगडचा पर्यटन ह्याच्यामुळे वाढताला असं मला तरी वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं अजून कोणते रूट चालू झाले पाहिजे. एक मालवण चालू होतो, कारण आणि- मालवणमध्ये खूप हे असतं. आणि चिपळूणचे पण खूप लोक मला DM करत होते की चाल, हॉल्ट करत जर गेले तर सगळ्यांना बेनिफिट, सगळ्यांना फायदा होईल. सकाळचे 6:15 झाले आहेत आणि थोड्या वेळात इनॉग्रेशन आहे. आणि इनॉग्रेशनसाठी ना आणि मंडळी पण सज्ज आहेत. इथे आता 2 खास प्रमुख पाहुणे येणार आहेत. ते नक्की कोण ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेल. आणि आज कशी आहे, पहिली फेरी आहे ना मुंबई ते विजयदुर्ग. सो बऱ्यापैकी ना पॅसेंजर्स पण ना बऱ्यापैकी आहेत आणि पूर्ण फेरी पॅक आहे. मुंबई ते विजयदुर्ग बाय रोड अंतर आहे सुमारे 420 किलोमीटर आणि प्रवासाचा कालावधी लागतो 8 ते 10 तास. पण आता हेच अंतर पूर्ण होणार आहे फक्त 6 तासात. मुंबई ते रत्नागिरी
किंवा मुंबई ते विजयदुर्ग अशी फेरी सप्टेंबर 2025 मध्ये सुरू होणार होती, मग काही कारणामुळे ती सुरू होऊ शकली नाही. आता मात्र ही फेरी मार्च महिन्यापासून ऑपरेट होणार आहे. एकूण 16 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. 8 फेऱ्या मुंबईहून आणि 8 फेऱ्या विजयदुर्गावरून. फेरी सकाळी 8 वाजता मुंबईच्या भावच्या धक्क्या येथून सुटेल आणि दुपारी 2 वाजता विजयदुर्गाला पोहोचेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता विजयदुर्गाहून सुटून दुपारी 2 वाजता मुंबईत पोहोचेल. तिकीट दरांबद्दल बोलायचं झालं तर एकूण 4 क्लास उपलब्ध आहेत. तिकीट दर सुरू होतात 3000 रुपयापासून. तुम्ही तुमची बाईक किंवा कार सुद्धा सोबत घेऊन जाऊ शकतात. बाईकसाठी अंदाजे 1000 पासून आणि कारसाठी 6000 पासून. आणि आपल्याला कोण भेटलंय बघा, जे फेरीमधले जे सेकंड ऑफिसर आहेत ना, निशांत सर आणि दीपक सर. सो आपण ना शिपबद्दल ना फेरीबद्दल टेक्निकल इन्फॉर्मेशन आहे ना, ते त्यांच्याकडूनच माहिती घेऊया. ते आपल्याला चांगलं सांगतील. अपना जो शिप है ये एक्चुअली हाई स्पीड क्राफ्ट है, HSC बोलते हैं इसको. और इसमें ना वाटर जेट का इंजन से जो 4 लगे हुए हैं अपना, तो वो इट कैन गो मैक्सिमम स्पीड जाएगा या 25 तक, 25 से 30 नॉट्स. बट हम लोग अभी ऑपरेट कर रहे हैं मांडवा में. जैसे कि हम लोग चैनल में ऑपरेट कर रहे हैं ना, 10 माइल है, 10 माइल्स फ्रॉम मुंबई टू मांडवा इट इज़ 10 माइल्स. तो 10 माइल्स जाने के लिए हमें लगता है 30-35 मिनट्स. ये हम लोग स्पीड में नहीं जा सकते क्योंकि चैनल होता है यहाँ पे, काफ़ी सारे शिप्स आते जाते रहते हैं, इनबाउंड ट्रैफिक. तो इसी वजह से हम लोग नहीं कर पाते स्पीड. तो हम लोग जाते हैं अराउंड 18-17 नोट्स पे. उसी हिसाब से हम लोग 45 मिनट्स में हम लोग बर्थ कर देते हैं यहाँ से वहाँ पे मांडवा. और अपना प्रपोज है यहाँ से विजयदुर्ग, सिंधुदुर्ग जो है, विजयदुर्ग जाने का प्रपोजल है. जयगढ़ का प्रपोजल है, गोवा का भी है और दीव का भी है. अजून साधारण पाऊण तास आहे फेरी डिपार्ट व्हायला. इथं टायमिंग आहे सध्या 8 वाजता मुंबईच्या भावच्या धक्क्यावरून आणि पोहोचणार विजयदुर्गाला दुपारी 2 वाजता. सो त्यानंतर तुमचा पुढचा प्रवास कुठेही तुम्ही जाणार असाल तिथे लक्षात असू द्या, ही फेरी सध्या फक्त मार्च महिन्यातच ऑपरेट होणार आहे. त्यापुढे नंतर प्लॅन केलं जाईल. आणि मार्च मध्ये फक्त 16 फेऱ्या आहेत. 8 मुंबई ते विजयदुर्ग आणि 8 विजयदुर्ग मुंबई. डेट्स तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतीलच. आणि टाइम असणार आहे सकाळी 8 वाजता मुंबई आणि विजयदुर्गावरून आणि दुपारी 2 वाजता पोहोचेल मुंबईला पण आणि विजयदुर्गाला पण. आणि फेरीचा फ्रंट लुक असा काही, मला फेरीचा फ्रंट लुक दाखवायचा राहून गेला. आणि काही वेळात ना बरोबर 5 मिनिटच राहिली आहेत, फक्त 3 मिनिटं राहिली आहेत फेरी डिपार्ट व्हायला कुठून भावच्या धक्क्यावरून. आणि बघा सकाळचं समुद्र किती शांत वाटतं ना. आणि पहाड बघा सोनेरी झाली आहे. आणि खरंच आज कोकणाच्या इतिहासात हा पहिला सोनेरी दिवस आहे, कारण कोकणकरांना मिळाली आहे M2M प्रिन्सेस, जिचा प्रवास होणार आहे समुद्रामागे. फायनली इंजिन तर स्टार्ट झालं आहे. आता काही क्षणात ना फेरी पण डिपार्ट होईल कुठून भावच्या धक्क्यावरून. आणि वाजलेत बघा आणि वाजले आहेत 8:20. सो 20 मिनटं इथे पण लेट आहे, डिलेमध्ये चालते फेरी आपली ट्रेनप्रमाणेच. असो किती वाजता पोहोचेल विजयदुर्गाला? मोस्टली 2 वाजता पोहोचेलच. बघा किती वाजता पोहोचते. आणि मेन कारण माझं प्रवास न करण्याचं हे पण होतं की तुम्हाला ना मला बाहेरून व्ह्यू दाखवायचा होता एक्सटेरियर. आपण इंटिरियर पाहिलंच आहे, पण जेव्हा फेरी डिपार्ट होईल भावच्या धक्क्यावरून जो क्षण असेल तो आपण ना इथे कॅप्चर करू आपल्या डोळ्यासमोरच. सो काही वेळात आपली फेरी डिपार्ट होईल. ही बीटमधून हे रोप बाहेर सेक्युरिटीवाले काढतील आणि फेरी आपली डिपार्ट होईल. चला मग काही क्षणच आहेत, काही मिनिटं आहेत फक्त फेरी डिपार्ट व्हायला. आणि हे क्रू मेंबर आहेत, जेव्हा हे सिग्नल करतील ना तर फेरी डिपार्ट होईल आपल्या भावच्या धक्क्यावर. वाव वाव, पहिल्यांदा एक्सपिरियन्स करायला मिळते. कॅप्टननी पण हॉर्न वाजवला आता आणि फेरी डिपार्ट होते आपल्या बरोबर 8:30 वाजता. काही वेळात आता इथून थोड्या वेळात नाही, इथून आता बीटवरून ना रोप ओपन केली जाईल आणि आपली फेरी डिपार्ट होईल. ऑलमोस्ट आता फेरी डिपार्ट व्हायला स्टार्ट होते. इंजिन तर स्टार्ट झालंच आहे. पहिली फेरी मुंबई टू विजयदुर्ग, मुंबई टू कोकण आपली डिपार्ट होते आहे भावच्या धक्क्यावरून. सो हा सोल्युशन आपण एन्जॉय करूया, एक्सपिरियन्स करूया. चला चला चला, फेरी डिपार्ट व्हायला स्टार्ट होते. क्रू मेंबरकडून सिग्नल आल्यावर ना ह्या बीटमधून ना ही रोप ओपन केली जाईल आणि आपली फेरी डिपार्ट होईल काही वेळातच, काही क्षणातच. हे बघा हॉर्न वाजवलाय. वाव वाव, काय हॉर्न आहे यार. आता पण आपण खूप प्रवास केले ट्रेननी
आणि पाहिलं असेल डिपार्चर. सो आपण डिपार्चर पाहतोय फेरीचं. आणि क्रू मेंबरकडून सिग्नल पण आला आणि बीटमधून रोप ओपन केली जाते आणि फेरी आपली डिपार्ट होते. पहिली फेरी डिपार्ट होते आपली मुंबई टू कोकण, मुंबई टू विजयदुर्ग. आणि हे बघा कन्फर्मेशन साठी कॅप्टन पण आले आहेत. आणि आपली फेरी डिपार्ट झाली आहे मुंबईच्या भावच्या धक्क्यावरून थेट कुठे कोकणात. सो हे बघा, आणि असा एक्सपिरियन्स हा पहिल्यांदा मी पाहतोय आपली फेरी डिपार्ट होताना. आणि फायनली बघा फेरी डिपार्ट झाली आहे मुंबईच्या भावच्या धक्क्यावरून थेट कुठे कोकणात, कुठे विजयदुर्गाला. हे बघा काय व्ह्यू आहे यार, एक नंबर. आणि जे पण कोण शिपिंग इंडस्ट्रीमधून आहेत ना, तिचे वेसलमध्ये जे बॉल्स आहेत किंवा जे पाणी फ्लो होत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि फेरी आपली अशी काही फेरी डिपार्ट होते मुंबईच्या भावच्या धक्क्यावरून. आपण तर प्रवास करत नाही होत, पण बाहेरून ना मी मिस करतोय फेरीनी प्रवास करायला. तुम्ही सांगा मला कमेंट करून, आपण ह्या फेरीने प्रवास करूया का? जर आपल्याला चांगले व्ह्यूज गेले ना तर आपण नक्की ह्या फेरीने प्रवास करूच. आणि बघा फेरी डिपार्ट झाली आहे बरोबर 8:30 वाजता कुठून, भावच्या धक्क्यावरून. चलो चलो, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. सो हा फर्स्ट मुवमेंट आहे, फर्स्ट फेरी आपली डिपार्ट झाली आहे मुंबईच्या भावच्या धक्क्यावरून थेट कुठे विजयदुर्ग कोकणात. आणि काय एक्सपिरियन्स आहे यार, एक नंबर. मी मिस करतोय. जर आपल्या व्हिडिओजला चांगले व्ह्यूज आले ना तर आपण ह्या फेरीने प्रवास करू. किंवा तुम्ही मला कमेंट करून सांगा ह्या फेरीने आपण प्रवास करायचा का, कव्हर करायची का आपल्या वे मध्ये. हे बघा फेरी आपली डिपार्ट झाली आहे. आता ती ह्या मार्गे जाईल, 250 किलोमीटर प्रवास करेल समुद्रामार्गे, कुठे जाईल विजयदुर्गला. खरं तर मुंबई टू विजयदुर्ग असा प्रवास बाय रोड 400 किंवा 420 किलोमीटर आहे, पण समुद्रामार्गे ते किती आहे माहिती आहे, 250 किलोमीटर. 6 तास लागतील आणि दुपारी 2 किंवा 3च्या आसपास पोहोचेल विजयदुर्गला. काय नजारा आहे, सकाळची वेळ आहे आणि शांत पाण्यात आपली फेरी डिपार्ट झाली आहे. काय व्ह्यू आहे. चलो शेबाज भाई, अच्छा हुआ मिलके. थँक्यू. चलो मिलेंगे दोबारा. फायनली फेरी तर झाली डिपार्ट भावच्या धक्क्यावरून बरोबर 8:30 वाजता 8:30ला. आणि पोहोचणार ती विजयदुर्गला दुपारी 2 किंवा 3 वाजता. ती झाली डिपार्ट आणि माझा प्रवास झाला रिटर्न जर्नी स्टार्ट टुवर्ड जोगेश्वरी. मी येऊन पोहोचलोय डॉकयार्डला. लक्षात असू द्या डॉकयार्ड भावच्या धक्क्यावरून जवळचं सेक्शन आहे आणि दुसरं आहे ते सँडरस्ट. आता झालं फेरीचं फेअरबद्दल. जसं मी ब्लॉगमध्ये सांगितलं पुढं 4 क्लास आहेत आणि फेअर आहे 3,000, 5,000, 7,000 आणि 9,000. बाईक घेऊन जात आहेत तर 1,000 रुपये पर पर्सन. 6,000 रुपयापासून कार स्टार्ट होते. मग मी फेरीने न प्रवास करण्याचे 2 कारण आहेत. जसं तुम्हाला सांगितलं मी फेरीची तिकीट प्राईस आहे 3,000 रुपयापासून स्टार्ट आहे. तर मी पण तुमचा सामान्य माणूस आहे तर 3,000 रुपये मला वर्थ नाही वाटले. बिकॉज जर मी ट्रॅव्हल केलं तर 3,000 रुपये मला जाण्याचे आहेत. पुन्हा स्टे आहे, स्टेचे 1,000 रुपये, खाण्यापिण्याचे 1,000 रुपये, रिटर्नचे 1,000 रुपये. साधारण 5 ते 6,000 रुपये कमीत कमीत लागतील मला एका व्हिडिओसाठी. सो मला ते वर्थ नाही वाटलं. आणि दुसरं म्हणजे होळी चालू आहे, घरी पण फंक्शन्स आहेत आणि ही फेरी किती वेळ चालेल, कारण ऑलरेडी आपण फेरी कव्हर केली आहे मुंबई टू मांडवा. इंटिरियर सेम असणार आहे मुंबई टू विजयदुर्ग, तर समुद्र थोडा एक्सटेंड होईल बस. बाकी फेरी तर सेम आहे आणि समुद्र तर सेम असेलच. तर म्हटलं आपण प्रवास नको करूया, फक्त इनॉग्रेशन शूट करूया. आणि सर्वात ना मेन पॉईंट, जर कॉस्ट आणि टाईमचं म्हणायचं झालं तर ही फेरी चार्ज करते. जी फेअर आहे 3,000 रुपये स्टार्टिंग फेअर आहे आणि 6 तास लावते पोहोचायला विजयदुर्गला. जिथे वंदे भारत पण 6 तास लावते, पण चार्ज करते 1,400 रुपये फक्त सीएसटीवरून कणकवली. आणि कनेक्टिव्हिटी म्हणाल तर अप्रतिम. तर तुम्ही ठाण्याला राहतात तर तुम्ही ठाण्यावरून ट्रेन बोर्ड करू शकतात. तुम्हाला भावच्या करायची गरज नाही आहे. किंवा तुम्हाला जायचं मालवणला, देवगडला किंवा विजयदुर्गला किंवा तरय किंवा फोंडा घाट, तुम्ही जाऊ शकता कणकवलीवरून पटकन. आणि जर कारने ट्रॅव्हल करता म्हणतात ना तर बाबा रे बाबा, तुम्हाला भरमसाठ पैसे मोजावे लागतील. समजा तुम्ही 4 माणसं आहात तर 3,000 प्रमाणे 12,000 रुपये झाले 4 माणसाचे फेरीचा फेअर बरोबर. आणि 6,000 रुपये फेरीची प्राईस कारसाठी. तुम्हाला 18,000 रुपये मोजावे लागतील. तिथे तुम्ही कारनी ना पण काही पैशातच म्हणजे 2 किंवा 3,000 रुपये CNG थ्रू जाऊ शकतात कुठे, कोकणात. सो तुम्हाला काय वाटतं, खरंच हे फेरी वर्थ आहे, कॉस्ट इफेक्टिव्ह आहे किंवा टाईम इफेक्टिव्ह आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्ही जर ह्या फेरीने प्रवास करणार असाल तेही मला सांगा. आणि तुम्हाला असं वाटतं की फेरीने प्रवास करावा, कव्हर करावं, तर मला कमेंट करून सांगा, आपण नक्की प्रवास करू. फायनली गाईस फेरी डिपार्ट झाली मुंबईच्या भावच्या धक्क्यावरून ठीक 8:30 वाजता आणि ती पोहोचेल 250 किलोमीटर प्रवास करून कुठे, विजयदुर्गला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या कोकणवासियांसोबत. कमेंट करून नक्की सांगा तुमचा एक्सपिरियन्स, तुम्ही त्या फेरीने प्रवास केला आहे तर किंवा करणार आहात तर. आपण भेटू एका अशा नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.